मित्रांनो, स्वागत तुमचं आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे बेकरी आणि आपल्याला जायचं नैनिताल. तर आपलं ड्रायव्हर आलेलं आहे खाली. तर आता आपण आवरू आणि जाऊ खाली. सगळे झोपलेले अजून. सांग उठला बघता. उठा रे. तर आत्ता आमचं आवरून झालंय आणि आत्ता आम्ही चेकआउट करून खाली जातोय आणि इथून आपल्याला निघायचं आहे लवकरात लवकर नैनितालला. तर चला जाऊ खाली. तर आत्ता आपण इथं नाश्ता करायला थांबलो आहे आणि इथून नैनिताल 60 किलोमीटर बाकी आहे. तर आता आपण नाश्ता वगैरे करू, थोडं फ्रेश वगैरे होऊ परत एकदा आणि निघू परत तिथून. काय की झाडी, काय की डोंगर, सगळे एकदम ओके. A few minutes later. तर आत्ता आम्ही इथे थांबलोय टायगर गुफा बघायला. तर आता इथून तिकीट घेऊ आणि जाऊ वरती. गर्मी हो रही शरीर में. ओल्ड हाउस में आदत हुई थी. झाड हे बघा, हा मॅप आहे इथला. आपण या मॅपला फॉलो करून जायचं पुढे. बुल राईड. टाइगर की आवाज आ रही है यहाँ पे. हे बघा, तिथे कुठेतरी वाघ बसलाय, आवाज येतोय. अरे ते बुल राईड फ्री होतं ना. नाही रे, 100 रुपये. अरे तिकिटावर एकदा फ्री आहे. तिथं लिहिलं होतं. कपडे बदलायला आंघोळी केलेली. तू जर खाली पडला ते 100 संपले. हा का असा विषय म्हणजे त्या बुल राईड वरनं 100 रुपये खाली पडला, 100 संपला. 10 सेकंद असं, 5 सेकंद असं, 5 सेकंद असं काही आहे का? हो. एकच राऊंड घ्यायचं ना खाली. तर आत्ता आम्ही चाललोय रिटर्न खाली आणि इथून आपल्याला जायचंय नैनितालकडे. रूम बघू आपण. 1 hour later. तर आत्ता आम्ही नैनितालमध्ये पोहोचलो आहे आणि हे बघा आश्रम आहे, इथे आम्ही स्टे करणार आहे. आणि बाकी आम्ही सामान वगैरे खाली करतोय. इथे मग गाडी लावली आपली. गाडीतून सामान वगैरे उतरून आपण मध्ये आश्रमात सामान ठेवायचं.
हे बघा आपण इथं सामान ठेवलं आहे आणि हा आपला आश्रम आहे, इथे आपण स्टे करणार आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे इकडून. तर वरती आश्रममध्ये झोपायची सोय नाही आहे, कारण बेड वगैरे नाही आहे. तर आपल्याला त्यांनी गेस्ट हाऊस दिलं आहे आणि आपण गेस्ट हाऊसमध्ये झोपणार आहे. A few minutes later. तर आत्ता मी फ्रेश वगैरे होऊन आलो आहे, आंघोळ वगैरे केली आणि चेंज वगैरे केलं आहे. बाकीचे पण चेंज करत आहे. तर आत्ता आपण इथून जाऊ, शॉपिंग वगैरे करू आणि इथे नैनादेवी टेम्पल आहे, तिथे पण जायचं आपल्याला दर्शनाला. तर आपण चला यांचं आवरलं की निघू. तर हे बघा हा इथला व्ह्यू आहे, एकदम मस्त. वरती डोंगरावर तिकडे पण घर आहे मस्त. आणि हे बघा इकडे समोर लेक आहे, इकडे जायचं आपल्याला. तिथं आपण बोटिंग वगैरे करणार आहे. तर आत्ता आम्ही चाललो आहे पुढे आणि बाकीचे येतं आहे आवरून. तोपर्यंत बघू इकडे काय आहे आणि जेवणाचं वगैरे पण बघायचं आहे. तर चला जाऊ पुढे. तर आत्ता इकडे नैनादेवी टेम्पल आहे आणि गुरुद्वारा आहे. तर आता आपण तिकडे जाऊ. हा इथला रस्ता आहे आणि पूर्ण शॉपिंग इथे एकदम मस्त. अरे मागं जॅक. तर आता आम्ही फोटो काढायला थांबलो होतो आणि इथं आम्हाला 2 जण भेटले. तर उज्ज्वला ना त्याला भेटेल, त्याला सांगते चला त्र्यंबकला या, तुम्हाला त्र्यंबक फिरवतो. आपल्याकडे तेवढंच आहे. आपल्याकडे तेवढंच फिरायसाठी. तर चला जाऊ इकडे. नाशिकमध्ये त्र्यंबक तर फेमस आहे. इथं आपण बाकीचे पण स्पॉट बघू आणि कसे भेटता इथं काय काय आहे, म्हणजे एकदम प्रॉपर व्ह्यू आहे इथला, एकदम मस्त. तर ते पण आपण एक्सप्लोर करू. तर आता सर्व आले आणि आम्ही मंदिरात दर्शन करायला चालू नैनादेवी मंदिरमध्ये. तर आपण दर्शन वगैरे करू आणि तिथून आपल्याला गुरुदेवता मंदिरमध्ये पण जायचं आहे. तर तिथे पण जाऊ आणि त्यानंतर बघू पुढे काय करायचं आहे काय नाही. हम लोग गांव से बोल रहे हैं कि मैं आता हूँ लेता हूँ. तर आत्ता आमचं नैनादेवी मंदिरमध्ये दर्शन झालेलं आहे आणि आत्ता आम्ही गुरुदेवता मंदिरमध्ये चाललो आहे दर्शन करायला. तर चला जाऊ तिकडे. आणि फुटेज एवढं घेता येत नाही, पण जेवढं भेटेल तेवढं घ्यायचं ट्राय करतो आहे. बघा इथे पॉईंट आहे फिरायसाठी. तर आपण जाऊ इकडे. इकडे गुरुदेवता मंदिर आहे, इकडे जायचं आहे. तर आत्ता आपला चहा आला आहे, चहा पिऊ आणि खूप थंडी वाजते. त्यानंतर आपली ऑर्डर पण येते, मोमोज, मॅगी आणि नूडल्स, ते पण खाऊ. तर आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे. थंडी वाजते एकदम, खूप थंडी इकडे, हात पूर्ण गारटले. आणि इथे गुरुदेवता मंदिरमध्ये जायचं आपल्याला. तर तिकडे जाऊ, दर्शन वगैरे करू आणि बोटिंग पण करायची आहे. तर बोटिंग वगैरे पण करू. तर गुरुदेवता मंदिर जे आहे दर्शन करण्यासाठी आपण तिथे जाणार होतो. ते मंदिर इथे नाही आहे, ते इथून 17 किलोमीटर दूर आहे. आणि आता आपण इथेच फिरू आणि बघू जाताना जर आपल्याला लागलं तर ते दर्शन वगैरे करू, कारण इथे टाईम होऊन जाईल आपल्याला. तर फिरू इथेच, बोटिंग वगैरे करू. तर आता आम्ही चाललो आहे बोटिंग करायला आणि बोट वगैरे घेतली तेव्हा इथे. तर आता आम्ही बसलो आहे बोटमध्ये, एकदम मस्त फील येते, खूप थंडी वाजते. हे बघा इकडे झोल बसलाय तिकडे घे तिकडे. इकडे. जय श्रीराम. थंडी कशी आहे? थंडीला मस्त आहे ना. हे पाणी गरम आहे. तसं तामसाचं बॉस.
होत नाही खाली माहिती का. चढ़ा तो पानी ले उतारी नहीं, मैं कह रहा हूँ चढ़ा तो हम पानी रहे उतारी रहे. कसा होता एक्सपिरियन्स? कसा वाटला एक्सपिरियन्स? जबरदस्त. वसूल आहे का पैसे? आता असे डायरेक्ट आकडले. तर आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय आणि इथून आपल्या रूमकडे चाललोय. फटकाटा सगळे जॅकेट घालून. चल ना. चला 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 चला. एवढे पुढे पुढे काय चाललंय? शशांक परफ्यूम घ्यायचा का? तर आता आपण शॉपिंग वगैरे केली आहे आणि आता आपण जेवायला जाणार आहे. तर आता इथे जाऊ जेवायला. तर आत्ता आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही रूमवर चाललो आहे. तर रूमवर जाऊ, जॅकेट वगैरे घालू आणि परत जायचं फिरायला. थोडी मला अजून परत शॉपिंग करू. 1 hour later. बेकार थंडी इथं खूप जास्त. तर आत्ता आपण इथे परत दूध प्यायला आलो होतो. जे जेवण केलं तिथेच गरम गरम दूध आहे मस्त. कडे तुप्प राहिलं. कुल्लड माझे दूध एक नंबर दूध है. बनी कैसा है गरम दूध? ऐसा एक एक घोटी ऐसा लगा के पी जाओ, ऐसा है. गरम है. वो गरम है लेकिन लग नहीं रहा है गरम. कैसा है विक्के बा? गरम है. अच्छा है. संपवलं गरम. तर आत्ता आपण आलो मार्केटमध्ये आणि खूप गर्दी इथे. आणि मला पहिले वाटलं की इथे खूप 8 वगैरे वाजले असतील, पण जेव्हा मोबाईल काढला तेव्हा असं वाटतं की एवढे वाजले नसतील. हे बघा किती वाजले, फक्त 6 वाजले आत्ता. आणि बघा इकडे किती अंधार झाला. तर आता आपण शॉपिंग वगैरे करून परत रूममध्ये आलो आहे आणि आपलं उद्या लवकर ट्रॅव्हलिंग निघायचं आहे. तर आता आपण झोपतोय. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.